नमस्कार. आपण दासबोध नृत्यपाठ बघत आहोत. आज तिसरी ओवी जी स्वामी माधवनाथांना माझ्या सद्गुरूंना आवडलेली आहे आणि 108 पैकी ठीक आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. या दासबोधामध्ये काय सांगितलेलं आहे? आपण मागे बघितलं की गुरु शिष्यांचा संवाद आहे. इथे भक्तिमार्ग सांगितलेला आहे. आता म्हणतायत की मुख्य ब्रह्माचा निश्चय म्हणजे जे ब्रह्मतत्व सर्वत्र आहे. आपण सर्व ज्या ब्रह्मतत्वाचे बनलेलं आहोत त्याचा निश्चय केलेला आहे. नाना मतांचा पण इथे निश्चय केलेला आहे. म्हणजे की सर्व मतं एकच सांगतात की ब्रह्मतत्व एकच आहे, सर्वत्र आहे. सगळं म्हणजे शैव, शाक्त, वैष्णव जितके काही आहे, द्वैत, अद्वैत, सांख्य, हे योग, ते योग, कर्मयोग, काय जे काही योग आहेत ते सगळेच्या सगळे त्यांनी, इव्हन जैन, बुद्ध आणि निरीश्वरवाद, देव आहे की नाही हे पण त्यांनी बघितलेलं आहे. आणि मग देव आहे की नाही तर मग सगळे वेद काय खोटे आहेत का असं म्हणून त्यांनी मग सांगितलेलं, आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. आपण कोण हा निश्चय, आपण स्वतः कोण आहोत. सोहमात्मा स्वानंद घन अजन्मातो तूची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरावं, हे त्यांनी सांगितलं की आपण तेच ब्रह्मतत्व आहोत आणि हाच आपल्याला निश्चय सतत आपल्याला जीवनामध्ये आचरणात आणायचा असं ते म्हणतायत. बोलिला असे की आपण कोण हा निश्चय बोलिला असे. सगळंच्या सगळं या दासबोध, रामाचा दास रामदास यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याच्यात हे सगळं वर्णन आलेलं आहे. आणि आपलं आचरण, चालणं, बोलणं, वागणं कसं असावं आणि पूर्ण जगात कसं आनंदवन भुवन निर्माण करायचं. स्वतः आत्मज्ञानी व्हायचं, सर्वांना आत्मज्ञानी करायचं आणि असं पूर्ण आनंदवन भुवन निर्माण करायचं असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चय, नाना मतांचा निश्चय, आपण कोण हा निश्चय बोलिला असे. धन्यवाद.